ओय बापे, कसे आहेत बाप्यांना सगळे? मजेत आहे ना? सध्या आपण आलेलो आहे श्री ज्योतिबा रसवंती इकडे. उन्हाळा चालू आहे आणि मी आलेलो आहे गण्याचे ज्यूस प्यायला. दुकान तर फाय दिसतंय. हे बघू शकता मित्रांनो, हा म्हातारा बसलाय डोंगर पासरून. काय रे बोरा, काय पाहिजे तुला? ओय देशी दारू आहे का बे? हा तर बोरा तुला मिळणार नाही काय? हे बघू शकता ग्लास, ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी देशी दारू नाही भेटणार पण गाण्याचा ज्यूस भेटणार. हा का तर मुतूस तर पिऊ शकतो तू गाण्याचा ज्यूस. 10 रुपये दे आणि घेऊन जा. घेऊन जातो फुकटमध्ये देतो का एवढा ग्लास? पोरा तुझी बापाची बँड नाही ठेव. बरं चष्मा कितीचा घेतलाय सांग पटकन. मी चष्मा डांग चौकातून घेतलाय. शर्ट कुठे भेटला? माझ्या आईने आणलं. हँडसम म्हातार दिसते की. हा सध्या मी ऐकलं त्या मशीनीत माखी पडली होती आणि तू तसंच खाऊ घातलं पिऊ घातलं. तर काय म्हणायचं, डोंगरचं ज्यूस तर मारला पोलिसवाल्यांनी का. बघू शकता मित्रांनो, डेब्रा म्हातार कसलं मस्त बसलाय आणि गाण्याचं दुकान टाकून मस्तपैकी उन्हाळ्यात रस बीस विकतय. हे बघू शकता गाण्याची खेतं कसली भारी, आपली हारी भरी खेतं आहे. उपटून फिरेश एकदम, आपल्याला बाहेरचं कुठलं नाही, आपली स्वतःची खेतं आहे. देत आहेत मस्तपैकी घेतं. सध्या 4 ग्लास पिऊन आलोय. भारी दुकान आहे पण गाण्याची तर काय क्वालिटी नाही दिसत बाबा. बघू शकता खालीचं वरचं सगळं. आता उन्हाळा चालू झालाय. उन्हात जेव्हा तुम्ही रस्त्याने येत असता तेव्हा चक्कर येऊन पडू शकता. तेव्हा या म्हाताऱ्याचं ज्यूस प्या तुम्ही, म्हणजे म्हाताऱ्याचं गण्याचं ज्यूस प्या. चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.